श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जय माते आदिजननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दरिद्र शमनी, विघ्नहरिणी महामाये. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 27वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. लक्ष्मी उवाच. देवी म्हणाली, लक्ष्मी वदेहो देवाधिदेवा, कृपा सागरा करुणार्णवा, समान फलव्रत प्रभावा, कैसे निवेदायला हिजे. देवा, मी असं ऐकलंय की अनेक व्रतांबद्दल, अनेक पर्वकाळांबद्दल, अनेक पुण्यपावन महिने असतील, तिथी असतील, वार असतील, याबद्दल ज्यांना शास्त्रानुसार माहिती आहे त्यांना जे काही दान धर्म आचार विचार ते करतील त्या सगळ्या गोष्टींचं त्यांना फळ मिळतं. पण ज्यांना यातली काहीही माहिती नाही पण त्या कालखंडामध्ये त्यांच्याकडनं पुण्यकर्म झालं तर त्यांनाही तेवढंच पुण्य आहे जेवढं ज्ञान असणाऱ्याला आहे, तेवढंच अज्ञान असणाऱ्यालाही पुण्य आहे. हे कसं काय, याचं उत्तर मला सांगा. तेव्हा भगवान म्हणाले, नारायण उवाच. समान फलदा देवी सर्वै मासाधिमासकः, विशेष फलदायी हे ते माघ वैशाख कार्तिकः. हे बघ लक्ष्मी, असं आहे की त्याला कोणती गोष्ट माहिती असो नसो पण त्याच्याकडनं त्या पुण्य पर्व काळावरती जे काही कर्म घडतं त्यातून निर्माण होणारी फलश्रुती ही त्याला नक्कीच मिळते. माझे गुरुवर्य आदरणीय गंधे महाराज नेहमी सांगायचे, एखादा अज्ञानी मुलगा आहे, चुकून त्याचा हात उदबत्तीला लागला, चटका बसणार नाही का? बसणारच. अहो, ज्ञानी असो अज्ञानी असो, सहज असो मुद्दाम असो, कर्म घडलं की त्याचं फळ मिळणार. आज उद्या वर्षांनी का काही जन्मानी, पण मिळणार. मिळणार हे नक्की आहे, मिळणार नाही असं नाही. याबद्दल तुला एक इतिहास सांगतो. पूर्वी कृतयुगाच्या ठाई अपूर्व झाली एक नवलाई, तेची श्रवण करवू ये समय, तुझ पायी वराणने सुशर्मा नामे नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्म पारंगत अतितत्पर, दानशूर प्रतापी. दानशूर सुशर्मा नावाचा राजा सत्पात्री विन्मुख नव्हे कदा. त्याच्या घरी अखंड दान धर्म चालायचा. त्याची भार्या तो दोघही धार्मिक होते. भार्या तयाची सुंदर पतिव्रता, सृष्टमती नामे तत्वता, परमप्रीती उभयता, सदा सादर पती सेवे. पती आणि पत्नी उभयता दोघही जण अध्यात्मामध्ये प्रगती करणारे होते. त्यामुळे दोघांच्याही हाताने दान धर्म नित्य करीती, उणे न पावे कवणे रीती, प्रातस्नाने उभयता सारिती, आणि मौने सारिती नक्ता ते. अधिक महिना आला की हे जे काही अधिक महिन्यामध्ये केल्या जाणारे व्रत आहेत दोघही जण करायचे. दान धर्म करायचे, मौन करायचे, प्रातस्नान करायचे. स्नान करताना मौन करायचं म्हणजे देवाचं नाव लक्षात ठेवा, मौन त्याच्यासाठीच करायचं की बाकीचं न बोलता भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये आलंच पाहिजे. ऐसे व्रत शास्त्राधारे आचरती उभयता वधूवरे, तव अंगिरा ऋषी तपी थोरे, राजदर्शना पातले. योग ह्यांचा की एक दिवस याच अधिक महिन्यामध्ये अंगिरा नावाचे ऋषी यांच्या राजदर्शना करता म्हणून आले. मंडळी, भाग्य आहे की नाही? साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा आपण म्हणतो नेहमी, पण खरंच आपल्याला ती ओढ पाहिजेच. आमच्या घरी आले पाहिजे. आले गुरुराजे मम सदनी, भाग्याची आमुचे म्हणून आले गुरुराजे. गुरुराय आपल्या घरी आले. काय होतं? मंदिर झाले हे सदनाचे,
त्यांच्या चरण रजानी आले गुरुराजे. गुरूंचे पाय लागले की आपल्या जीवनातलं सगळं दुरीत क्षय होतं. म्हणून आदरणीय महाराज फार सुंदर म्हणायचे की अशांच्या चरणी माझी श्रद्धा, श्रद्धा मम वाढो प्रतिदिनी दीनानाथ विनवणी. आले गुरुराजे. आलेत महाराज आले आणि मग काय हो, यांनी षोडशोपचार पूजा त्यांच्या चरणावर समर्पण केली, नमस्कार केला. उत्तमोत्तम दोघांचा संवाद झाला. त्यांनी बघितलं, राजा तू भाग्यवान आहेस की अरे तुझ्या हाताने काय असतं माहिती आहे का, दोन्ही गोष्टी आहे. माणसाकडे संपन्नता असली तर माणसाकडे दातृत्व असतंच असं नाही, माणसाजवळ विद्या असली तर विनय असतोच असं नाही. जेव्हा एक असतं तेव्हा दुसऱ्या गोष्टी असतातच असं नाही, कारण एका गोष्टीचा माणसाला अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून राजा, खरं सांगू का, तुला भेटलो मला आनंद वाटला. राजाने पाहिलं, महाराज अहो तुम्ही आले मलाही आनंद वाटला. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. दोघांनाही आनंद सारखा झाला. न पाचारिता आले ती, अवलोकिली सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी युवती, माने तृप्ती मी सर्वतेने. महाराज मला खूप आनंद वाटला. कशाचा? आपण आलात, न बोलावता आलात, यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे. महाराज तुम्ही आलात, एक शंका मला विचारायची आहे. त्यांनी पाहिलं, सांग ना राजा. म्हणे स्वामी या ऐकावे, जे आश्चर्य लेखिले स्वभावे, तेची कथितो सुशोभना भावे, तथास्तु या भावे बोले मुनी. महाराज माझ्या नगरीमध्ये, माझी या नगरा माझी एक, वैश्य नांदत असे देख, वीर ऐसे तयाचे नामक, परमहिंसक चांडाळ तो. एक वैश्य माझ्या नगरामध्ये राहतो, त्याचं नाव वीर आहे. चौर कर्म करो निदान, चोरी करतो, पश्वादी आणि गोधन, तयाचा विक्रय करुण, धनही हरित विप्राचे. काय करील सांगता येत नाही. निष्ठुर भाषणी, अंधृत वचनी, पापाचे भय न धरी मनी. त्याला पापाचं भय नाही. ऐसा तो परम कृतघ्न, स्त्री सहित सेविले अरण्य, सकुटुंबेसी हिंसा धर्म आचरुण. उदर पोषण चालविती, आपलं पोट भरतो पण वाम मार्गाने भरतो. ऐसे असता ऐके अवसरी. एक दिवस काय झालं, हे दोघंही नवरा बायको तुषाक्रांतवीर अंतरी, उदक धुंडिता हिंसा करी, तव देखिले नेत्री अपूर्वग. त्यांनी एक देवालय पाहिलं. विष्णू परमात्म्याचं ते देवालय होतं. राणामध्ये फिरत होता, पाण्यासाठी फिरत होता. त्यांनी ते देवालय पाहिलं. तिथे गेला. ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवर उदक अमृत समान. वीरेश्वरे नयनी देखून, गेला धावून सरोवर तीरा. सरोवराच्या काठावर गेला. बायको सहित पाणी पिलं. क्षणभर एक विश्रांती घ्यावी म्हणून तिथे थांबले. आणि योग की आमची राजपत्नी दर्शना लागून गेलीसे, करोणिया देवदर्शन. नयनी सभोवते निरखिले वन, तव ते स्त्री पुरुष दोघे जण, बैसले श्रमोन एकांती. त्यावेळेला माझी पत्नी दर्शना करता गेलेली असताना या दोघांना तिने पाहिलं. तिला पाहून हे दोघही जण उठून आले आणि दोघांनी येऊन राणीला नमस्कार केला. नमस्कार करून राणीला त्यांनी विनंती केली की, म्हणे बाई जन्मवरी, भ्रताराचे सौख्य नाही तिळभरी, हा तव कृतघ्न दुराचारी, परमहत्यारी निर्दय. राणीला सांगायला लागली, आजपर्यंत यांनी जे काही केलं ते सगळं सांगितलं. बाई आम्हाला या पापातनं मुक्त करा अशी विनंती केली. योग असा की हे येऊन राणीने मला सांगितलं, या ते पाहोनी हृदयी, दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करुणी उपदेशावी, पावे पदवी सायुज्यता. राणीने मला विनंती केली की काही करा, पण ह्या दोघांनाही सायुज्य मुक्ती प्राप्त होईल असा काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेला सहजरीती बोललो त्या ते, प्राप्त झाल्या मल मासाते, तरी सांगतो जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारी. अंतकाळी घडे जयाते विष्णुस्मरण, तयाने अन्य सेवा न लगे करणे, पापी हो का सज्ञान अज्ञान, जाय उद्धरुणी तात्काळी. मी एकच म्हणलं तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष, मने धरोणी हव्यास, नित्यानित्य विशेषा विशेष, नामघोष पै करावा. एकच सांगितलं, तुम्ही नामस्मरण करा. नामा इतकं
पावन करणारं दुसरं साधन या जगामध्ये नाही. नित्य प्रातः काळी उठून देऊळी की जे सडा संमार्जन, नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे. त्यांना जे काही मला 4 गोष्टी चांगल्या सांगता आल्या ते सांगितलं. या विष्णू परमात्म्याचं पूजन करा सांगितलं, तिथे सडा टाकत जा सांगितलं, सगळं स्वच्छ आवार करत जा सांगितलं. नित्य होता माध्यान्ह काळ, मिळवून या आणि ताजी फळं, देवा ते अर्पुनी सकळ, शेष भक्षित उभयता. दोघांनी यथाशक्ती फळं तोडून आणत जा, देवाला नैवेद्य दाखवत जा आणि तुम्ही प्रसाद म्हणून भक्षण करत जा असं त्यांना सांगितलं. त्यांनी निश्चयाने ते केलं. मलमास होता संपूर्ण, तववरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विंदान ते ऐका. सहजी झाले प्रातस्नान, सर्वही पर्वणी साधली तेने, व्यतिपात पौर्णिमा जान, द्वादशी अमावस्या ते. काही माहिती नव्हतं त्यांना, कवण पर्वणी कवणे ठाई, हे तो तया ते ठाऊक नाही, परी कृपाळू तो शेषशाही, केली नवाई ते ऐका. सहज घडले उपोषण, काय काय गोष्टी घडल्या, सहज उपोषण घडलं. करिता वन फळा ते भक्षण, जिव्हा रंगली नामे करून, जाहले दहन पापाचे. देवाचं नाव पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन आपल्या जीवनाला करणारं देवाचं नाव खरंच येऊ मंडळी. काय सप्तजन्मांचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप, करुणी उभयता दिव्य रूप, निज स्वरूपी ठेविले. एवढा नामा महिमा आगळा, नामाचा महिमा एवढा आगळा आहे. महापापी उद्धरिले सकळा, सगळ्यांचा उद्धार करणारा हा नाम महिमा. पण एक गोष्ट आहे, नाही माहिती त्याला. काय माहिती होतं मला सांगा? त्याला काही राजांनी कोणत्या पर्वाचं महत्त्व सांगितलं नाही. त्याला फक्त एकच सांगितलं की भगवंताचं नामस्मरण करत जा. आणि ते नामस्मरण त्यांनी अट्टहासाने प्रेमाने केलं. त्याचा परिणाम एका महिन्यामध्ये हो. आपल्याला माहिती आहे, आपण ध्रुवाची कथा ऐकतो. बाळ ध्रुव 6 महिन्यामध्ये त्याचा उद्धार झाला. आणि किती वर्षाचा हो तो बाळ? 5 वर्षाचा. 6 महिन्यामध्ये भगवंताच्या नामाने त्याचा उद्धार झाला. काय लागतं यासाठी? फक्त त्याच्यावर अतूट विश्वास, श्रद्धा, प्रेम आणि त्यापोटी सद्धर्माचं आचरण. बाकी आपल्याला काही माहिती असो नसो, पर्वकाळ माहिती असो नसो, तिथी माहिती असो नसो, करत राहा ना. आपण जे कर्म करत राहू त्या दिवशी काय पर्वकाळ, अहो ते माहिती नसलं म्हणून काय झालं? पुण्य होणार नाही? होईल ना, का नाही होणार? ती सगळी काळजी देवाला आहे. आपल्याकडनं कोणत्या काळावर काय करून घ्यायचं हे त्याच्या हातात आहे. आपली फक्त श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि करण्याची एक लगन, ती ज्याच्याजवळ आहे त्याचं कल्याण निश्चित आहे. जर अनेक पापींचं कल्याण होऊ शकतं, पुण्यवानांचं का नाही होणार मंडळी? होईल. पण एक गोष्ट महाराज फार सुंदर सांगायचे कायम, की खरं म्हणजे वाल्याचा उद्धार काय झाला? कारण माहिती आहे का, त्यांनी फक्त रामनामाशिवाय दुसरं काही घेतलंच नाही. आपण काय होतं, माहिती असली ना की हे करू का ते करू, ते केलं का पाप होईल का, हे केलं का पुण्य होईल का, हे केलं तर कमी मिळेल का, ते केल्यावर जास्त मिळेल का, आम्ही मुद्दाम करायला जातो. नाही हो, मुद्दाम नाही, अनायासे घडलं पाहिजे. चालता चालता घडलं पाहिजे, बोलता बोलता घडलं पाहिजे, उठता बसता आशनी शयनी भगवंताचं नामस्मरण असेल, दानधर्म असेल, सहज घडलं पाहिजे. जर घडलं तर नक्कीच कल्याण होईल. आणि ते कल्याण होण्याची प्रार्थना आपण भगवंताला करू. जय जय रघुवीर समर्थ.